आज आपण बनवणार आहे खेकडा फ्राय। आता आपण यात खेकडे भाजून घेऊया। जरासं तेल टाकायचं आणि खेकडे यात टाकायचं, जरासं मीठ आणि हळद। हे आता चांगलं 5-10 मिनिटं झाकून भाजून घ्यायचं आहे। तेल, हळद आणि मीठ टाकले फक्त यात। हे आता चांगलं छान भाजून घेऊया। त्यावर आता आपण झाकून ठेवूया। हे असं 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, 5-10 मिनिटं चांगलं ते वाफ पकडेपर्यंत। हे खेकड्यावर जे ताट ठेवले त्यावर जरासं पाणी ठेवायचं, मग ते पाणी गरम झालं की त्यात ओतायचं। मसाल्यात मी खोबरं, आलं, लसूण आणि आता तीळ आणि जिरे भाजून टाकणार आहे आणि कोथिंबीर। हे कोथिंबीर टाकले। आता तीळ आणि जिरे, धने हे सगळं भाजून पाणी टाकून बारीक मसाला करून घ्यायचा। हे पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आता। आणि पुन्हा झाकून ठेवायचं। हे समुद्री खेकडे असल्यामुळे जरा लालसर दिसायला लागल्यात। झालं ते चांगले शिजल्यात। आता हे बाजूला काढून मसाला त्याचा तयार करायचा। म्हणजे मी मसाला तयार केला आहे, आता ते फ्राय करायचे चांगले। हे मी बाजूला काढून घेतलंय। आता आपण खेकड्याचा मसाला तयार करू। माझा कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे। ही पोरगी माझी की नाही मध्ये मध्ये करायला लागल्या। आता मी मोबाईल पकडून उभा राहतो, त्यामुळे मध्ये मध्ये आवाज येत असेल माझा, चिडाचिडी करते। आज अवतार माझा बरोबर नाही आहे, त्यामुळे तिला म्हटलं माझा चेहरा तेवढा शूट करू नको, फक्त रेसिपी शूट कर। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा लालसर। आणि तिलाच आवडते खेकडा हा, एकटीला फक्त। आधी सगळा कांदा कापून द्या, टोमॅटो कापून द्या, हे काम सगळं त्यांनी करत असते। जरा असा वर कॅमेरा कर। हळद, चटणी, मसाला, आमसूल केला। कांदा भाजलेला आहे चांगला। आता जराशी हळद, कांदा लसूण चटणी, जरा झणझणीत करायचा आहे, 2.5 चमचे टाकले। आणि मसाला थोडासा, एकदम पण मसालेदार नाही आणि एकदम पण फ्राय नाही, असं करायचं। त्यामुळे थोडासा मसाला पण टाकला। आता मसाला चांगला भाजून घेऊया पहिल्यांदा आणि मग आमसूल टाकूया शेवटी। जरासं मीठ, कारण मग अशी पण मी मीठ टाकलेलं होतं। आता आपण हा खेकडा टाकूया। हे कोकणी पदार्थ आता तुम्हाला सारखे दिसणार, म्हणलेलं ना मुलगी आले की चांगले शूट करणार। आता हे सगळे शूट तिच्या आवडीचे पदार्थ, घोलमा, खेकडा, झिंगा, सगळे कोकणी पदार्थ तिलाच आवडतात फक्त। हे आमसूलचं पाणी आणि थोडासा आमसूल। अजून थोडंसं पाणी घालूया आणि झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी। आता हे झाकून ठेवायचं आणि खेकडा मग तयार झालेला आहे। हा मस्तपैकी झणझणीत खेकडा तयार झालेला आहे। मसाला फ्राय आहे खेकडा। आणि इकडं
मटण मसाला तयार झाला, मटण रस्सा. आणि इकडं आता मी मसाले भात बनवणार आहे. आज रविवार स्पेशल मदर्स डे. पण मुलगीच्या आवडीचा खेकडा आणि मुलाच्या आवडीचं मटण. मसाले भात छान तयार झाल्यानंतर दोन्ही मुलांना मी जेवायला वाढलं. पहिल्यांदा मुलगीचं हे ताट आहे, तिच्यामध्ये खेकडा आणि मटण रस्सा वगैरे दिला. आणि मुलाच्या ताटामध्ये फक्त मी मटण आणि मटणचा रस्सा, कारण तो खेकडा खात नाही आणि ती एकटीच खात असल्यामुळं एकटीचंच ताट दिलं करून. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.